श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेले संकेत जर तुमच्या घरात असतील तर लगेच बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हो, तुम्हाला कोणता विशिष्ट उपाय, कोणत्या समस्येवर उपाय किंवा स्वामी समर्थ उपाय हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो आणि तुमच्या मागणीनुसार खास स्क्रिप्ट किंवा उपाय देतो. आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात पैशाचा मार्ग स्वतःहून मोकळा होऊ शकतो. हा उपाय इतका साधा आहे की तुम्ही ऐकल्यावर आश्चर्यचकित व्हाल, कारण आपल्याला रोज नजरेसमोर दिसणारी एक गोष्ट, तवा, होय साधा तवा, पण त्याची चुकीची जागा तुमच्या घरातील धनप्रवाह थांबवू शकते आणि योग्य जागा तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन वाढवू शकते. मित्रांनो, आपण जेव्हा स्वयंपाकघरात जातो तेव्हा तव्याचा वापर होतच असतो, परंतु वास्तूनुसार तवा हा अग्नीचा प्रतीक मानला जातो आणि अग्नीची ऊर्जा जर चुकीच्या दिशेला ठेवली गेली तर ती घरातील आर्थिक ऊर्जा कमकुवत करते. घरात सतत खर्च होत राहणे, पैसा हाताला लागताच निघून जाणे, साठत न जाणे, यामागे कधीकधी आपण ठेवलेल्या वस्तूंचाही मोठा संबंध असतो. आता उपाय काय आहे? फक्त एकच, तव्याची जागा बदला. तवा कधीही लक्षात ठेवा, गॅसजवळ, पाण्याच्या ठिकाणी, थंड वस्तूच्या बाजूला ठेवू नका. अग्नी आणि पाणी एकत्र आल्यावर ऊर्जा असंतुलित होते. जर तुमच्या किचनमध्ये तवा धुण्याच्या सिंकजवळ ठेवला असेल किंवा भांड्याच्या ढिगाऱ्यात फेकला गेला असेल तर हे घरात आर्थिक अडचणी तयार करू शकते. वास्तूनुसार तवा नेहमी स्वच्छ, कोरडा आणि दक्षिण पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. दक्षिण पूर्व म्हणजे अग्निकोण, आणि अग्निकोणात अग्नी तत्वाशी संबंधित वस्तू ठेवल्यावर घरातील धनप्रवाह वाढतो. सकाळी उठल्यावर स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी तवा एकदा स्वच्छ धुवून कोरडा पुसून त्याची जागा ठराविक ठेवा. तो बेडोल, अस्ताव्यस्त किंवा कोळशाने भरलेला नको, कारण तव्यावरील मळ, तपकिरी थर आणि घाण हे गरिबीतल्या अडथळ्याचे प्रतीक मानले जाते. अनेक घरात मी पाहिलं आहे, तवा नेहमी उलटा ठेवलेला असतो, किंबहुना कधी धुवायचा तेही ठरलेलं नसतं. पण जर तुम्ही रोज 1 मिनिट काढून तवा स्वच्छ ठेवायला सुरुवात केली आणि त्याला योग्य जागेवर ठेवलं तर घरातील नकारात्मकता हळूहळू कमी व्हायला लागते. घरात खर्च कमी होतो, अचानक येणारे त्रास कमी होतात आणि पैशाचा प्रवाह हळूहळू वाढू लागतो. हे पाहिलं आहे अनेक लोकांनी, अगदी अनुभवी वास्तुतज्ञांनीही. आणखी एक गोष्ट, तव्याचे टोक म्हणजे हँडल कधीही घराच्या मुख्य दरवाजाच्या दिशेला नसावे. हे धन बाहेर जाण्याचे लक्षण मानले जाते. तव्याचे हँडल नेहमी किचनच्या आतल्या बाजूस ठेवावे, यामुळे धनप्रवाह अडखळत नाही. आणि हो, रात्री झोपण्यापूर्वी गॅस स्वच्छ करा, तवा जागेवर ठेवा. रात्री किचन अस्ताव्यस्त ठेवणे म्हणजे रात्री लक्ष्मीला जवळ न येऊ देणे. अनेकांना प्रश्न पडतो, एखाद्या छोट्या गोष्टीचा खरंच एवढा प्रभाव पडतो का? हो, कारण वस्तूच्या ऊर्जेशी आपल्याला घरातील ऊर्जेचा थेट संबंध असतो. अग्नितत्व बरोबर राहिले तर घरातील ऊर्जा वाढते, ऊर्जा वाढली तर पैसा वाढतो. हा उपाय अगदी मोफत आहे. कोणत्याही तंत्राची गरज नाही, कोणतीही वस्तू आणायची नाही, फक्त एक सवय बदलायची आहे. आजपासून तव्याची जागा बदला, तव्याला स्वच्छ ठेवा, योग्य दिशेला ठेवा आणि पहा, काही दिवसात घरातील आर्थिक अडथळे कसे कमी होतात. मित्रांनो, आपल्या घरी लक्ष्मी टिकवायची असेल तर अग्नितत्वाला संतुलित ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे आणि तवा हा त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक ठरतो. हा उपाय साधा आहे पण प्रभावी आहे. ही छोटीशी गोष्ट तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकते. म्हणून आजच सुरू करा आणि तुमच्या घरात संपत्तीचे मार्ग स्वतःहून उघडताना पहा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं. श्री स्वामी समर्थ.